स्नेनिल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण भरतीमध्ये काहीतरी नवीन नियम बदल करण्याच्या संदर्भात शिक्षण मंत्री केसरकर आहेत यांनी घोषणा केलेल्या आहेत. आणि त्या कोणत्या कोणत्या पद्धतीच्या घोषणा आहेत, निवेदन विद्यार्थ्यांनी काय दिलेले आहेत, मानधनाच्या वाढीच्या संदर्भातील काय बातमी आहे, या संदर्भात हा व्हिडिओ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला प्रथम बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून टीईटीच्या संदर्भातील असो किंवा इतर एज्युकेशनच्या संदर्भातील जे काही माहिती आहे याकरिता अपडेट राहण्यासाठी आपण या चॅनलवरती कायमस्वरूपी सोबत असणार आहात आणि ती माहिती आपल्याला अपडेट होत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण मंत्री केसरकर यांनी ज्या काही घोषणा दिलेल्या आहेत त्या घोषणा आणि व्हिडिओ जो आहे माझा, हा व्हिडिओ संपूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे. दीपक केसरकर यांनी जे काही घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणेच्या संदर्भात पाहू. दीपक केसरकर यांनी सांगितलेलं आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील जे आपले प्रत्येक जिल्हा वाईज जी काही पोलीस भरती केली जातं, पोलीस भरती होते, त्याचप्रमाणे शिक्षक भरती सुद्धा याप्रमाणे आपण घेणार आहोत. आणि याच्या मागचं कारण हे आहे की प्रत्येक व्यक्तीला आपल्या स्वजिल्ह्यामध्ये जाण्याचा जो काही अधिकार असतो, तो भरती जर झाल्यानंतर तो व्यक्ती 6 ते 5 वर्षानंतर जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला स्वजिल्ह्यात जाण्याचा हक्क असतो. पण त्याचनुसार पोलीस भरती जर जिल्हा वाईज केल्या जातं, त्याच्यामुळे इकडे तिकडे बदली होऊन जाण्याचा काही प्रश्न नसतो. पण शिक्षक हा विभाग सोडून, आपला स्वतःचा जिल्हा सोडून इतरत्र इकडे तिकडे जात असतो आणि बदल्या होत असते. त्याच्यामुळे आपल्या एकाच कामावर की एकाच जिल्ह्यामध्ये त्याचं लक्ष लागत नाही, लक्ष केंद्रपूर्वक लक्ष करू शकत नाही. यामुळे आपण जी भरती आहे ही भरती स्थानिक लेवलला म्हणजे जिल्ह्यात वाईज आपण जर केली तर बरं होईल. या ठिकाणी त्यांनी या विषयावरती ते बोललेले आहेत. नंतर आपल्या जिल्ह्यात मिळवण्यासाठी, आपल्या जिल्ह्यात आम्हाला बदली व्हावी यासाठी कायमस्वरूपी तक्रार सुरू होत्या आणि तक्रारीची सुद्धा या ठिकाणी नोंद घेण्यात आली आणि त्यावरून सुद्धा ही बैठक घेण्यात आली होती आणि या ठिकाणी हा एक सकारात्मक निर्णय याच्यावरती घेतलेला आहे. जिल्हानिहाय जर भरती केली तर विद्यार्थ्यांचे काही बदलीचे जे प्रश्न आहेत ते मिटून जातील. बाकी इतर ज्या गोष्टी आहेत बदलीच्या स्वरूपातील त्या सुद्धा बंद होतील आणि तक्रार जी आहेत त्या तक्रार सुद्धा येणार नाहीत, असेही ते बोलले. विभागनीय जर आपण भरती जर केली तरी पण स्वजिल्ह्यासाठी विद्यार्थी किंवा उमेदवार जे आहेत ते स्वजिल्ह्यासाठी सुद्धा पुन्हा तक्रार करत असतील किंवा पुन्हा तेच प्रॉब्लेम येणार आहेत. म्हणून विभागनिहाय न करता आपण जर जिल्हा वाईज केली किंवा जिल्हा पोलीस भरतीप्रमाणे जर जिल्हा वाईज शिक्षक भरती जर केली तर हे जे प्रश्न आहे हे प्रश्न नक्कीच मिटणार आहे. नंतर जे एकच शाळा आहे या जिल्ह्यात जरी असलो म्हणजे विभागात जरी असलो ते एकाच जिल्ह्याच्या शाळेवरती आपलं लक्ष केंद्रित नसतं. 5 वर्ष या शाळेमध्ये, 5 वर्ष दुसऱ्या शाळेमध्ये किंवा 3 वर्ष दुसऱ्या शाळेमध्ये, यानुसार शिक्षकाचं शिक्षणावरती जे काही लक्ष केंद्रित केलं जात नाही असं ते शिक्षक बोलले, असे ते शिक्षण मंत्री बोलले. यामुळे आपण जर भरती जिल्हा वाईज जर केली पोलीस भरती टाईप तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होणार आहे, असे ते या बातमीमध्ये आणि या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नंतर शिक्षक भरती झाल्यावर पुन्हा जी काही भरती होणार आहे या भरतीच्या संदर्भात हा निर्णय आपण घेऊ शकतो, असे ते बोलले. की येणारे जे काही 10,000 जागा आहेत, ही जी भरती आहे पवित्र पोर्टरची, हे पवित्र पोर्टरची भरती झाल्यानंतर जे येणारी जी काही भरती असणार आहे या भरतीकरिता हे नियम आम्ही घेऊ शकतो किंवा आपण हे करू शकतो, याशी केसरकर आणि इतर जे काही आयुक्त आणि पदाधिकारी हे सकारात्मक होते. दुसरा मुद्दा असा आहे की जे विद्यार्थी की उमेदवार जर एखादी शाळा जर जिल्हा परिषदेची असेल तर त्या ठिकाणी जर नगर परिषद जर आली असेल तर त्या ठिकाणी एनओसी जे नगर परिषद आल्यानंतर बदलीच्या स्वरूपात जे बदली व्हायला महानगरपालिकेचे जे शिक्षक असतील किंवा इतर जे शिक्षक असतील त्यांना स्वगावी जाण्यासाठी एनओसीचा जो काही प्रॉब्लेम येत असतो, एनओसीचा प्रॉब्लेम सुद्धा या ठिकाणी राहणार नाही जर आपण स्थानिक लेवलला जर भरती घेतली किंवा जिल्हा वाईज जर भरती घेतली तर हा सुद्धा प्रश्न मिटणार आहे, असे ते बोलले. नंतर महत्वाचा मुद्दा असा आहे की नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरण लागू असतानाच पवित्र पोर्टलची भरती सुरू आहे आणि पवित्र पोर्टलची जी काही विदाऊट इंटरव्ह्यूची जी भरती आहे, ऑर्डर्स आहेत, विद्यार्थ्यांना मिळालेल्या आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण लागलेलं आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षक सेवकांच्या संदर्भात असा मुद्दा आहे की शिक्षण सेवक नवीन शैक्षणिक धोरण लागल्यानंतर रद्द करण्यात येणार आहे आणि जे शिक्षण सेवक आहे ते शिक्षण सेवक यावेळी भरती होऊन सुद्धा ते जे काही रद्द करण्यात आलेलं नाही आहे. त्यांची जी नियुक्ती आहे त्यांची नियुक्ती शिक्षण सेवक म्हणूनच झालेली आहे. मुद्दा दुसरा की जे उमेदवार जॉईन झाले आहेत त्यांचं शिक्षण सेवकाचं मानधन हे तुटपुंज मानधन आहे, 16,000 रुपये मानधन आहे, जे की आई वडील आणि इतर जर फॅमिली कुटुंब जर आपण बघतो म्हणलं
तर त्यामध्ये त्यांचं विद्यार्थ्यांचा भागत नाही. मुद्दा तिसरा की विद्यार्थ्यांना जर कमीत कमी किमान वेतनचा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये तर 18,000 रुपये हे किमान वेतन आहे आणि आपल्याला आपल्या शिक्षण सेवकांना फक्त 16,000 रुपये दिलं जातं, जे की संपूर्ण कुटुंबाचा भार त्या एका प्रमुखावर असतंय. या 16,000 मध्ये कोणत्याही गोष्टी होत नाही याचा सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे. म्हणून मानधनाच्या बाबतीत किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत जर एवढं नुकसान होत असतं शिक्षण सेवकाचं की 3 वर्षाचं जे काही आहे ते इन्क्रीमेंट जे आहे ते इन्क्रीमेंट त्यांचं वाया जाते, त्यांना ते इन्क्रीमेंट लागू होत नाही आणि ते 3 वर्ष मागे जात असतात आणि कामही ते तेच करत असतात जे शिक्षक काम करत असतात. म्हणून शिक्षण सेवक हे जे पद आहे हे रद्द करून सहाय्यक शिक्षक किंवा उपशिक्षक म्हणून या विद्यार्थ्यांची नेमणूक किंवा उमेदवारांचं उपशिक्षक म्हणून हे पद घ्यावं या पद्धतीने सुद्धा विद्यार्थ्यांची मागणी आहे. आणि जे काही विद्यार्थी जे आहेत हे किमान वेतन 18,000 रुपयाच्या लायकीचे नसताना, कारण टीईटी विद्यार्थी डीएड टीईटी आणि टेट पास होऊन गुणवत्ताधारक असून सुद्धा त्यांना 16,000वर 3 वर्ष काम करावं लागतं. या सुद्धा गोष्टीचा शासनाने विचार करावा आणि हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे सुद्धा संपूर्ण मान्य करावे आणि जे शिक्षण सेवक आहेत ते कालावधी बंद करावा आणि विद्यार्थ्यांना उपशिक्षक म्हणून त्यांची कार्यरतपणा म्हणजे पूर्वरत त्यांची नियुक्ती देण्यात यावी. हा सुद्धा मागणी आपल्या विद्यार्थ्यांकडून होत आहे आणि विद्यार्थ्यांचा रोष होत आहे. महत्वाचा मुद्दा असा की ही जे शैक्षणिक धोरण आहे हे इतर बाबतीत लागू झालेलं आहे, शिक्षण सेवकाच्या बाबतीत का नाही याचा सुद्धा शिक्षण मंत्री केसरकरांनी विचार करायला पाहिजे. आणि हे जे निवेदन आहे या संदर्भात निवेदन कायमस्वरूपी सोबत आहेत. सर्व शिक्षण सेवकांना जे काही आता या भरतीमध्ये लागलेले शिक्षण सेवक आहे 16,000 जे शिक्षण सेवक आहे यांना सांगू इच्छितो की आपण सर्वजण एकत्र राहा. नक्कीच आपला जो मुद्दा आहे हा मुद्दा रास्त मुद्दा आहे. सर्वांच्या बाबतीत प्रामाणिकपणे काम करत असतो आपण आणि 16,000 रुपयामध्ये या सर्व गोष्टी महागाईच्या काळात काहीच होत नाही आणि हे शिक्षण सेवक नवीन शैक्षणिक धोरणाच्या नुसार रद्द झालंच पाहिजे. याने आम्ही सपोर्टिव्ह आहोत, आपण सुद्धा सोबत राहा. याकरता हा व्हिडिओ बनवलेला होता. मला हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपले याबद्दलचे काय मत आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून आपण सर्व एकत्र राहून निवेदनाच्या बाबतीत आणि सर्व केसरकर आणि शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या बाबतीत आपण कायमस्वरूपी पाठपुरावा करत राहिलो तर नक्कीच ही भरतीतल्या जे काही शिक्षण सेवकांनी नियुक्त झाले हे रद्द होईल आणि आपल्याला 3 वर्षाचा संपूर्ण उपशिक्षक म्हणून कार्यकाळ करता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आणि माझ्या हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.